मंडळींनो, संध्याकाळचे 6 वाजले रे वाजले की मी राजा बनतोय आणि तुम्ही माझी प्रजा बनतास. तर कामावरनं सुटलंय आणि डायरेक्ट जाऊन पोहोचलंय माशावाल्याकडे. विचार केलाय मासे घेऊ की चिकन घेऊ. तर म्हटलं महिनोभर घरात काही चिकन शिजला नाही, त्याच्यामुळे चिकनच घेऊया. हयवाईच गर्दी होती, पण थोड्या वेळात माझा नंबर लागलो आणि काळ्या पिशेत गुंडाळून चिकन घेऊन वाटेक लागले. तर म्हटलं हेका लागणारो मसाला पण घेऊया. सो तो पण घेतलाय आणि माझी पावला चालली घराकडे. चिकन ठेवलंय आणि हे काकींकडे वाईज स्टॉप अल्टर करू गेलाय, पण हय आमचा चालू झाला गजालन खाल्यान गो आणि परशान पळवल्यान बायको. तर थैसून घरात पोहोचले. मस्त चिकनाक दही बी सगळं लावलंय, मसाले बिसाले लावलंय. आणि आज आपण बनवणार आहोत चिकन 65 सुद्धा, त्याच्यामुळे त्याका पण सगळं लावून मस्तपैकी बाजूक ठेवलंय आणि हकडी त्यात तळूक घेतलंय. काय म्हणशाल, भारीपैकी तळलंय बिळलंय आणि त्याका परत फोडणी घातलंय लसूण आणि कढीपत्त्याची. मस्त ढवळून बिवळून बाजूक केलंय आणि म्हटलं आता चिकन का फोडणी घालूया. तर चिकन सुद्धा शिजवलंय आणि म्हटलं केलेला आता खाऊन बघूया. पण अहो कसला झालेला, माका वाटलेलं त्याच्यापेक्षा तिप्पट भारी झालेला. तर ह्या खाल्लंय आणि तेवसा आमचा चिकन सुद्धा रेडी झाला. त्याच्यामुळे मस्त जेवणावर उभं आडवं हात मारलंय. चिकन असलं ना की 2-4 घास जास्त जातात. तर हे मस्त जेवलंय आणि म्हटलं आता एवढा जास्त जेवलंय तर आईस्क्रीम तरी कशाक सोडू, म्हणून हा आईस्क्रीम खाऊ केलाय. तसं मंडळी मी ठरवलंय की बाहेरचा खाना सोडायचा, पण कसा सगळ्यात जर सोडलंय तर नाळकुट होऊन मरान. त्याच्यामुळे वाईटचा आईस्क्रीम खाल्लाय, वाईटचा थंडा पिल्याने आता घरात चाललाय. सो बाय.